देवलाल असं करू नको ना गड्या. मागे मोलाचं बी आणलं रे म्या कांद्याचं विकतले का. 1000 रुपये किलोचं बी आले का. असं करू नको ना का बे. म्याले का रोप टाकून बसेल आणले का बी टाकून बसेल ना. पाणी देऊ दे ना गड्या. समजते का रे तुले की तूने बी विकत आणेल आहे आणि म्या का फुकट लायला होता का तो कांदा. मला किती खर्च यायला द्यायला. पाणी नाही देऊ दिलं हरामखोरा. बरं केलं त्या दुसऱ्यानं मला पाणी दिलं. जैला असताना मा कांदा नुकसान मा झालं असतं की नाही. नाही रे बुवा, हे दिवस मायात भाऊ पाणी द्यायचे. ही 4 दिवस तुला मोटर सुरू करायची नाही. 4 दिवसानंतर पाहतो काय तर. बा काय गड्या तुले सारं माहीत आहे गड्या. काय अडून पोहून राहिला तू. अरे माझी चुकी झाली ना बा. चुकी झाली ना. मी माफी मागायला तयार आहे तुले. पण कसं आज मला पाणी देऊ दे गड्या. मा खलास होऊन जाईल ना. मी कुठलाच नाही राहणार ना गड्या. का नाही माफी मागतो तू. मला माफी मागूच नको तू. माया दिवसात भाऊ 4 दिवस आणि याचे माया दिवसात मी तुला पाणी देत नाही. कोणी देत असेल तुला गावात तर ते पाहतो. आपल्याला सांगू नको तू. ते जय की राव मला काही घेण देत नाही. काय हे असं झालं आता. सक्का भाऊ वैरी झाला. तुले का मा भाऊ असले का रक्ताचं नातं आहे आपलं. आणि तू असा करून राहिला का. मला गड्ड्यात घालून राहिला का तू. काय का देवला तुला काही समजते की नाही. माणूस की आहे की नाही काही तुले. भावाले भाऊ खलास करून राहिला म्हणजे हे काय हे झालं गळा. आता आला काढच्या. आता दिसला का तुले भाऊ. तू यावर बितली तर भाऊ दिसला तुले आहे की. मी पाणी देत होतो. तुनं काय केलं. ताण होता का भाऊ. तुनं देऊ दिलं का मला पाणी. ताण होतो का मी तुझा भाऊ. आता मोठा दिलं भाऊ सुचून राहिला रे हरामखोरा. तर म्हणून राहिलो गड्या. चुकलं माय चुकलं ना. काका काका जाऊ द्या ना. का हो काका आम्ही आताच रोप टाकला राजा. जाऊ द्या देऊ द्या ना आम्हाला पाणी. असं कोण पडून राहिले. आता नाहीतरी पाणी इरीतच राहील की नाही. तुम्ही देणार नाही आणि आम्हाला देऊ देत नाही बा तुम्ही. उसने तू बोलू नको. तू ये ना आपलं काही नाही. तुझ्या बाप खांडू खराब आहे. याची जिरो नाही ना मला. आता हातपाय जोडून राहिला. मी पाणी देत होतो त्या यानं हरामखोरानं अंगार आला मारायला मला. पाणी देऊ नको नाही माझ्या दिवसात. पाण्याचे कसा देऊन राहिला म्हणे तू. बंद केली आहे ना मोटर. ताव फेज नेल ते घरी काढून हरामखोरानं. मग आता मी माझ्या दिवसात कसं काय देऊ रे बा पाणी सांगतो आता. काका तुमचं बरोबर आहे ते. आता कसं मा बापा चुकलंच होतं ना. मा बापानं रिकाम्या कामं लय करायला लागणार. तुम्ही काय करणार. बरोबर आहे बरोबर आहे. झुंबर समजून सांग ना. तुझ्या जवळ आले रे काय बे. एवढं का मी काहीच नाही ना. एका घंट्याचं पाणी आहे माय. रोप ओललं की मग का बापा देऊ नको मला पाणी. बस तू दे पाणी. बापा तुमच्या दोघं भावाचं मॅटर आहे बाबा. तुम्ही काय करायचं ते करा. मला घालू बाबा म्हणतात. असं मी आहे बापा. पाहुणा माणूस मला काल म्हणतात चंगराचंगरी करून राहिले बाबा. दोघं भावाच्या म्हणतात. तुमचं काय काय नाही ते तुम्ही पहा. त्याले काले घालून राहिला म्हणतात झुमऱ्याले. तू पाय चाल लवकर निघटून. चल सटक लवकर. इरेच पाणी भेटत नाही तुला 4 दिवस. 4 दिवस झाली की मग येतो बटन दाबायला लागला असतो तुझ्या दिवसात. रे भाऊ चाललो रे भाऊ. जातो भाऊ. चाले भाऊच नाही. चाल बापा. काही देत नाही आपल्याला पाणी. बाबा दुसऱ्याला पाणी मागून पाणी एखाद्याला गावात सरपंचा पाणी नामदेव खोली भेटाना. त्याच्यावर आपले जोडचा पाईप टाकली की झालं. आपलं रोप ओलं नव्हतं. हो गड्या भुसण्या मागतो रे भाऊ. मी जाईल पाणी मागतो बाबा. जातो मी त्याच्या. हो जा. हो बाबू चाल. कसा नाक घासत आला रे तुझ्यावर बेतली तर. काय तर मी बागायत केलं म्हणते. मी रोप टाकलं मला पाणी देऊ दे. आता फलानं करू दे. आणि मी काय गोटे टाकल ते कर वावरात हरावून खोरा. मला लेखा तुला पाणी नाही देऊ दिलं. मी देऊ देणार राव तुले. तू तर पुरी जीर होतो जर मी आता. चला पाहुणे बा घरी जाऊ. आता काही गरम होऊ नका तुम्ही. आता येत नाही तो शिवला. नाही रे बाबा घरी नाही जाऊ. आठवून गेलो की डबल हिन वापस बटन दाबायले. अटीच बसतो संध्याकाळलो गिरीवर. लाईट जात नाही तर लोक अटीच आहे गडी खायम. देवला बरं बापा तुम्ही म्हणता तसं अटीच बसू बापा. हो गळ्या खाल्या रे बाबा झंड आता वय पिसाट करून टाकते. फटीक कोळलं राहिलं ना. असंच झालं ना. असंच पाणी दिलं तुला. फटील पुरलंच नाही. मागत राहिलं फलानच झालं. आता पुरा डोकं पिकवते माया आता सरपंच. बोला सरपंच आले काय. तुझ्या मागच राहा लागते ना बाबा. मागच्या बारीनं अर्ध्या फट्या कोळल्या ठेवल्या धुणं. कुठे गहू निघला कुठे निघला नाही. पाणी कसं देतं बे तू हेंबाड्या. पाणी देता येत नाही तुले. काय गड्या अक्कलच नाही गड्या तुले. रोजदारी पुरी घेतं आणि काम आद पुरं करतं गड्या. काय गड्या माणूस असतो खाल्या कसं रे. सरपंच पद्धतशीर पाणी चालू आहे ना बा. पानं तुम्ही फट्या पुऱ्या गेल्या की नाही. आता ते गहू सडेल असतील. तुम्ही भिजवाय सडेल टाकेल असतील तर काय निघतील ते सांगा बा तुम्ही. पाणी तर फुल देऊन राहिलो मी. पानं डोळे फोडून राहिलो ठिका. बे बयार तोंड्या 3000 थैली आणली मी गव्हाची. तू म्हणतो सडेल असतील गहू नाही सडेल. तू सडेल पाणी सुद्धा नाही देऊ राहिला. पाय फिरवा लागते म्हणतात. पाण्यात जा लागते. पण आपलं तर बाऱ्यात जाणं जीवार येते. आपलं 12 फोडणे जीवार येते. गंमत जिकून फावल्यानं माती लोटता.
अरे काय गड्या कशी तुम्ही शेती करणार हा बापा आणि सांगायले मोठे पुढे अंदावर इमलची सरपंच दुकानातून हा हे आणजा ते आणजा पण काम करायचं मान बम हा सरपंच किंगरी लावून राहिला माझ्या खाऊ घालते तेही काढते आता इमलची पुडी एक खाऊ घातली ही आहे ना पण तीही काढून राहिला आता सरपंच अशी टिंगरी लावत नव्हता जो मागं घेणार तुम्ही राजा मग काम करून राहिलो मी बसेल आहो काय हा बाहेर असतो उभं आम्ही काय राजा माणसा आहे बा तुम्ही ती गिंगरी लावली रे म्या हा वर मार उभा असतो म्हणतो बाऱ्यात उभा पाणी ते बुडूत चालला ना पाणी तिकडे पहिलेच तर लाईट कमी असते बा दिवसातून 4 घंटे लाईट असते त्याच्यात तू पाणी गमवून राहिला हा गहू ओलून झाला पाहिजे ना हा ते काय घडव तुम्हाला सांगाच लागते बा राजा तुमच्या कामाला यायलाच पुरत नाही हो बा तुम्ही झेंडू बॉम्ब लावता राजा मागं माणसाच्या मागं शेपूट असता बा तुम्ही यांना देणं हे तर आमने पुरला बा पण तुम्ही नाही पुरले बा हा रोजदारी देता 100 रुपये किंगरी लावता 2000 मागं आजकालच्या पोरायला काही बोलणं म्हणजे लागली झेंडू बामा सांगा समजून सांगितलं तरी म्हणते झेंडू बामा आता सांगा काय करा माणसानं हा काय करा बापा कर तुझ्या मतानं कर बापा कर हा पाणी दे नको देऊ गहू कुठे निघला काय नाही निघला काहीच पाहू नको तू हा खळल्या पडल्या काय राहिल्या काय काहीच नको करत तू पाणी गेलं चालते कुकडे एकाच बारात गेलं चालते पाणी बुडे कमी जास्त काही बोललं तुम्ही घरी चाललो घरी बोलून राहिले जास्त मला गरज नाही तुमची हा असं या ठसं नाही या मोठी आयला काय करा शेतकऱ्यांना म्हणून सांगणं म्हणजे गुन्हाच आहे शेतकरी काही बोलू शकत नाही आता याच्या मना नातवा डांगर सरपंच फालतू लावलो तुम्ही ना किरकिरी घेणार देणार राजा जाऊ द्या ना आता पाणी देऊन राहिलो ना मी हा तुम्ही एक तर तुमच्या मोटरची झाली बारी का तुम्हाला सांगू राहिलो 5ची मोटर टाका तर तेही टाकून नाही राहिले त्याच्यात खंजेलपणा 5ची टाकली मोठा फोर्स चालते ना एका घंट्यात पाणी जिकडे तिकडे 5ची नाही 10ची मोटर टाकतो ना हा म्हणजे का 5 मिनिटात पाणी झालं पाहिजे कुठे लागलं आणि कुठे नाही लागलं का हो वाडोकचं खाऊ नका पाणी देऊ द्या मला सरपंच झेंडू बाम का आले बा अरे काय म्हणतो शिवलाल बोल काय नाही सरपंच एखादा घंटा पाणी देता का कांद्या रोप टाकलं राजा हा 1 घंटा पाणी पाहिजे आपल्याला देता का अबे बाबा आमचाच तर गहू ओला राहिला बा बोवाऱ्या तुला कुठून पाणी द्यार बा तुझ्या घरी तर ये राहील बा हिरी देन तुझ्या पाणी बापा ते जाऊ द्या तो देवल्या माजला ना पाणी नाही देऊन राहिला तो आडवा तेवढाच कुदून राहिला तो म्हणून तुम्हाला मागायला आलो मी द्या ना एखादा घंटा ऍडजस्ट करा लागलंच तुम्ही रात्री लागलंच तर गव्हाला पाणी द्यायला ना तुमच्या एखादा घंटा ऍडजस्ट करा बा 1 घंटा द्या ना रोप टाकलं राजा म्या कांद्याचं पाणी फायनी नाही रे बा माहीच तर मोटरल्या का 3 घंटे चालते बा मा गहू ओलवणं झाला पाहिजे बा कुठे रात्री माशा मारायला हा काल्या येत बी रात्री फाती आगळी दिवसात काम करतो म्हणते मग काय मी येऊ त्यासोबत हिसके घ्यायला रात्री त्याचं पाय हो तो कोण देत असेल तुले तो पण आपल्या जो काही पाणी नाही भाऊ माहीच तर बघायचं सारं दुनियाभरचा आहे टीचा कारबा खाल्या हो शिवलाल भाऊ पाणी बी नाही भेटत राजा सरपंच चाललंय बागा झाला कांदा गहू टमाटे वांगे भेंड सारच आहे त्यालाच तर पाणी पुरून नाही राहिलं बरोबर बा पाय तू बा दुसऱ्या जोड पाय तू बा अरे बाबू शिवल्या त्या देवल्यासोबत खेटी नसते घेतली तर आज भीक मागायचं काम नसतं यायला त्याला पाणी नाही देऊन राहिलं कोणी या शिवल्या जो बी तर मोटर लिटर पाणी गिनी सारच आहे बा याची ईर तर चांगली चालते पण आपल्याला पाणी मागून ना अरे बापा सरपंच या देवल्यासोबत भांडण केलं नाही आणि देवल्याचे दिवस असतील आता पाणी द्यायचे म्हणून देवल्या पाणी नशीन ते त्याले तुम्ही आपल्याला काही घेते नाही चाल दू बाबा फोड नाका फोड हो फोडतो काय शिवलाल शेठ कुकडे मारला बाबा चक्क अरे राजा नामदेव भाऊ एक काम होतं राजा काय काम होतं रे बा अरे नामदेव भाऊ राजा पाणी पाहिजे होतं बा रोप टाकेला राजा रोपाला पाणीच नाही राजा देता का एखादा घंटा तुमच्या इरीचं पाणी नामदेव यायला पाणी नका देऊ यायला थेंबही फेकून नका मारू तो पाय ना कसं जमतो मी तर अरे काय गड्या शुभलाल तू 10 मिनिटं लेट झाला 10 मिनिटाच्या अगोदर आला असतं ना तुला पाणी दिलं असतं ना अरे आपली मोटर रिकामीच होती आता सरपंच आले मी दिलं पाणी कोण आलता सरपंच आला म्हटलं टाका बा पाईप या पाणी तू लेट आला गड्या नाही असं सांग ना म्हणा भाऊ रे देणं नाही सांग अरे नामदेव भाऊ एका घंट्याचीच फक्त अडचण होती राजा एक घंटा द्या ना पाणी एका घंट्यात बोलवतो मी का मागे मोलाचं राजा रोप टाकेला मी कांद्याचं 6-7 हजार रुपये खर्च झाले हो बा 6-7 हजार खर्च झाले बा एका घंट्याची नाही एका दिवसभर पाणी दिलं असतं मी तुले पण आता कसं सरपंच आला थोडं मारल्यावर सांगा तुला कसं राजू तो सरपंच शेण नाही आणला का मा तोंडात त्याने नाही असं सांग ना म्हणा बा अरे काल इकडे तिकडे घुमून राहिला तू आताच तुम्ही सरपंच आवारातून आलो बरोबर बा नामदेव भाऊ चला मग येतो मी शिवलाल भाऊ याले त्याले पाणी मागून राहिले राजा तुमच्याच तर वावरात हिर आहे बाबा चालू आहे ना कंडिशन मध्ये काम आहे हटत नाही तुमची हिर आणि याले त्याला काय बा
अरे बाबा काय सांगा तुले आमच्या घरची कथा. तो मा भाऊ देवल्या माजला ना जास्त पाणी देत नाही म्हणते तो हरामखोर. इरीवर जाऊन बसला टेम्पो घेऊन. काय करा काय का भांडणच करत राहावं का जिंदगीभर माणसानं. खांडू खराब आहे तो सायाचा भांडणच करत राहायचे मा भाऊ. देवलाल भाऊ काही बोलून राहिले का राजा त्या माणसाच्या मच्छर मरत नाही तुम्ही म्हणता तो माणूस टेम्पल घेऊन बसला काही नका सांगत जाऊ तुम्ही फेकत मारात जाऊ बा. मी का खोटा बोलून राहिलो का बा. मस्ती हेलाय उघडी चांगला अरे रविवार हेलाय भांडण करून राहिला माझ्यासोबत. पण आता कसं आहे मा कोंब दबेला म्हणून नाही तर मी आता 2 झपके मारले त्याला पण जाऊ द्या मी आता सोडलं धंदे. प्रेमाने सांगून समजून नाही राहिला मला भीक मागा लागून राहिली इकडे तिकडे कोणी पाणी नाही देऊन राहिलं मला. जाऊ दे शिवला त्या भालेच लाली गोळी लावणं बे. जाय होय काय तो जाऊन काय म्हणते दादा तू कधी तू उभा आळवात कुठून राहिला आता काय बाबा आता जाऊ दे. काय तुम्ही वाटते जासाठी सांग देवल्याची कच्ची दबा कटकन मारून टाका देवल्याली. पण ते कसं आहे आता आपण ते धंदा सोडला पोराले सांगितलं जबान दिली मा पोराले भुजण्याले म्हणून मी दबेला मा कोंब. नाही तर मग कसं मी आता त्याची गोष्टी दाबलीच असते आज देवल्याची. नाही चुकी आपली बियान भो आपण धड्या गाडी बिबा घातला ना. उगाच आपण त्याच्यासोबत भांडण केलं त्याला अकात केला त्यानं आपल्याला अकात केला. बरोबर आहे ते आता. भाऊ त्यानं काय केलं तर माहिती आहे का देवलाल भोले कांद्याला पाणी नव्हतं देऊ द्याल तर आखरी छोटी सरपंचा इरीन पाणी घेतलं देवलाल भाऊनं आणि कांद्याला पाणी दिलं. यानं भांडण केलं तर पाणी देऊन राहिलं ते देवलाल भाऊ तर माहिती आहे ना मला जगण्यानं सांगाल तर मला की मा बापासोबत भांडण केलं म्हणून या शिवल्यानं सांगाल तर मला जगण्यानं म्हणून या शिवल्याले पाणी देऊन राहिले देवलाल भाऊ. आता देवलाल भाऊचे दिवस पाण्याचे म्हणून अडून धरलं देवलाल भाऊनं. त्या शिवल्याला समजलं पाहिजे ना आपण न कोणाला अडवलं की आपल्याला कसं अडवल्या जाते तर. आता पाहिजे ह्या का याला कोण सई मुंग्या सुटल्या असतील माहिती आहे का 10,000 रोप टाकेल शिन्यानं वावरात म्हणून तर याला त्याला पाणी मागून राहिला की साया जाईन का वाया खतही टाकेल शिन त्याबरोबर. होते वाटते खलास राजा याला काही देवलाल भाऊ पाणी देत नाही आता होती साया शिवल्याला खलास त्याचेच कोणते घामाचे पैसे आहेत कोणाला खिसा कापेल शिन्यानं. गच्च्या देऊन पैसे आणते लोक जोडून याचा कोणता घामाचा पैसा द्यायचा इमानदारीचा बेमानी सारा. चला नमदे हो तिकडे इरीवर जाऊ आपण पो काय ताल तुला तर चला आपल्याला या कांद्याला पाणी सुरू करायला लागेल आता. हो चाल सरपंच वावरात जाऊ आपण आणि मग कांद्याला पाणी सुरू करू. हा चला आता शिवल्या काल येऊन राहिला बा इकडे फालतू घेणं देणं टाइमपास करायला माझ्या इकडे पाणी देऊन राहिला बाबा. काय समाधान भाऊ पाणी देऊन राहिले का तुला दिसून का राहिलं टिसा पाणी चालू आहे ना. काय कडा माणूस आहे विचारावं तर काय विचारा माणसानं. नाही पाणी दिसून राहिलं म्हणा पण काय राजा समाधान भाऊ सोबत नाही राजा तुम्ही एवढे मोठे माणसं राजा तुम्ही बाजार गाजवता राजा. दलालीचे कामं करता आणि हे काय तुम्ही पाणी देऊन राहिले वावरामध्ये शोभते का हे तुम्हाला. आमच्या हरक्या लाईना माणसाचे कामात हे. अरे बाबा शिवलाल कोण एवढं गोल गोल बनून राहिला बाबा साखरच पडली याच्या तोंडात तर झाडावर थोडा काम कोण करून राहिला काहीतरी आहे याचं काम. अरे बाबा शिवलाल मोठा माणूस तू आहेस रे बा राजा बोलेन दाढी हाली बा असा गेला की अशा फिरीत पैसे आणतो बा तू तर वावरात यायला पाहिजे नाही. मग वावराले पाय टेकले म्हणजे देवाचे पाय टेकले बाबा. तू आला म्हणजे खूप मोठं झालं. बजेट नाही बसू देत बा माणूस हा बी टी चकते वाटते समजलं वाटते काय राजा माणसा आहे तुम्ही. काही नाही ना गेले ते दिवस आता राहिल्याच्या आठवणी आता. मा एक म्हणणं होतं रे समाधान भाऊ कसं तुमचं पाणी जर झालं असेल ते ना तर कसं आपल्याला एखादा घंटा मोटरचं पाणी पाहिजे तुमच्या. हे होतं का याचं पाणी मागणं होतं यायला म्हणून तर हा गोड बोलून राहिला नाही तर ना तर बोट फिरवते माणसा बघ का बघी हे कामं करते आज कोण मिठ्ठूसारखा बोलून राहिला पाणी पाहिजे यायला. बरं पाण्याची गोष्ट काय आहे रे पण कसं पाणी ओलवायचं राहिलं ना. आता पहा हा गहू लायला मी आज पाण्याले लाईटचं काही खरं नाही तिकून कांदा राहिला कांदा खप करून राहिला पाण्यासाठी. आपलं कसं एकच घंटा होता ना मग लागलं मग पाणी झालं की मी लागलं रात्री येतो तुमचं पाणी द्यायला तुमच्या सोबत. तो जण पाणी देऊ आपण काय टेन्शन ना घेऊन तुम्ही. मी येतो ना. गड्या ते रात्री भात्री काही पाणी देत नाही गड्या मी इचू काट्याचा जीव घेते भाऊ यायला नाही पुरत ना बा. त्या समोर माग आपल्या बाजूच्या गावले तो मागोबुडा त्याच्या पोराने सापडे असला ना बा रात्री पाणी देता काय खरं आहे बाबा तर बाबा रात्री काही खरं नसते रे बा. लांडगे लुडगे फिरतात बाबा. काय भेटा हो मी आहे ना सोबत मी बापा मी नाके तोडतो ना मी देतो ना पाणी तुम्ही फक्त बसा बाजूला बसा ना तुम्ही. फक्त कसं दिवसा कसं मला 1 घंटा पाणी द्या तुम्ही. राजा मीना कसं कांद्याचं रोप टाकलं 10,000 रुपये टाकेला हो नुकसान होईल राजा माया. पाणी दिलं तर बरं नाही पाखरं सारी येचू खाती ना राजा. का समाधान भाऊ 1 घंटा पाणी द्या फक्त तुम्ही नाही तर मला नुकसान आहे राजा.
खलास होतो राजा मी. आपण जर याला पाणी मागायला गेलो असतो ह्या समजा तुला आलं पाणी पाहिजे रे तू पाय काय हिर खोन दुसरी खोन पण नाही असं बोलला असता. हा पण आता कसं आपल्याला उलट बोलणं येत नाही म्हणून आपण बोलून नाही राहिलं पण याला पाणी देणं नाही आपल्याला. ओ बापा शिवलाल मला दिवसाच पाणी देऊ दे रे भाऊ. दिवसा मला सुचते भाऊ रात्री काही सुचत नाही. हा थंडी वाजते बेजा आपण काही येत नाही रात्री हे दिवसाच पाणी देतो आपण. बरं मग रात्री मोटरचं बंदच आहे की नाही मग रात्री लावतो मी पाईप आणतो आणि टाकतो लेखाची मग रात्री देतो बा मी पाणी लागलंच तर मग आरात. अरे बाबा रात्रीचा मोठा घोर आहे ना बाबा. अरे रात्री तो पाटील देत असते पाणी माझ्या हिरीचं तिकडून तुला पाहिलं नाही का पाईप टाकेला म्हणते ना. सांग ना बा पाणी देणं नाही म्हणून तुले का लिहायचं त्याचं नाव सांगून राहिला. बरं बा समाधान भाऊ राहू द्या बाबा राहू द्या. नाही काही राग नको येऊ देऊ बा पण आता कसं अटकेला आहे बा कसं गावातलं काम नाही म्हणता येत नाही. एक तर तू अगदर आला तर तुला दिलं असतं बा. नाही रागाचा काही विषय नाही. हा जातो बा. शिवल्या तुझी काही इज्जत नाही रे गावामध्ये तुला काही कोणी ओळखत नाही कोणी उभं नाही करू राहिलं तुला एक जण पाणी नाही देऊन राहिलं. हा काही खरं नाही तू. टाळा पाणी मागायली याले जर मी मागायला गेलो असतो पाणी तर दिलं नसते आणि थेंब नसता मारून फेकला. उभंही नसती केलं लेखानं मोठा आला पाणी मागायला मी देऊन राहिलो काय मोटर बंद राहिली तर याने देत मी खांडू खराब येईल. का बाबा काय झालं पाणी मागायला गेलते ना तुम्ही. काय बाबू काय कोणी पाणी द्यायला तयार नाही मले काही नाही बाबा. लेखा हा अकात झाला लेखा 7,000 रुपये 8,000 रुपये पाण्यात गेले माय आता काही खरं नाही लेखा. कोणी गावातलं कोणी एक थेंबर पाणी द्यायला तयार नाही मला. 1 घंटा पाणी पाहिजे फक्त. बाबा जैशी करणी वैशी भरणी तुम्हाला भरा लागून राहिले हे. तुम्ही चांगले कामं केली असती तर काल हे असं कोणी पाणी दिलं असतं ना पण तुम्ही चांगले कामं करेल नाहीत ना. वाईट व्हायला तुम्ही झाले म्हणून तुम्हाला कोणी पाणी नाही देऊन राहिलं. बाबू ते तर बरोबर आहे तुझं पण लेखा 1 घंटा कोणी ओळखून नाही राहिलं बा मला गावात पाणी द्यायला कोणी तयार नाही बाबा. काय माही काय कवडी मोल किंमत आहे माही कोणी किंमत नाही करत माही गावात कुणीच नाही. काय किंमत करणार आहेत बाबा. तुमचे कर्म सुधी नाहीत ना. तुम्ही ना कोणासोबत चांगले राहिले नाही तुम्ही ना तुम्ही साऱ्यासोबत भांडणं करायला ना लोकांना तुम्ही वाईट व्हायला आहे ना मग काय लोक पाणी देतील तुम्हाला. तो देवलाल काका जाऊ द्या कोणाला उभा राहू द्या पा मोटर जाय कर मोटर सुरू दे पाणी द्या कांद्याले असे म्हणतात लोक. तुमची इज्जत काहीच नाही गावात तुम्ही ठेवलंच नाही तुमची काही. हो बुसण्या तुही बरोबर आहे म्हणा मी आपण आज काही चांगलंच केलं नाही ना. त्याच्यात बोटं घालत आलो काय लोक मला ओळखणार आहे पण पाणी तर द्यायला पाहिजे वा. पाणी ही माऊली आहे ना पाणी तर द्यायला पाहिजे. काय आता कसं करू काही समजून नाही राहिलं. बाबा तुम्हाला देवलाल काकानंच पाणी दिलं असतं. तुम्हाला कोणापुढे हातपाय पसरायचं काम नसतं पण देवलाल काकाला तुम्ही नकात केलं आणि भांडण केलं ना. त्या काकाच्या कांद्याला पाणी नाही देऊ दिलं तुम्ही ना. तुम्ही राजा असे कामं करता मग कसं तुमच्या काय येते गड्या देवलाला पाणी दिलं असतं पण मी त्याच्यासोबत भांडण केलं काय मला तू उभा घरी ते दिवसात मला पाणी देऊ देणार आहे का तो. त्याला देऊ नाही दिलं तर त्यानं दुसऱ्या धरून पाणी घेतलं भाऊ त्याला ओळखतात लोक. मला काही कोणी ओळखत नाही गावात. काय करा काय सुसून नाही राहिलं मला आता. आता चांगले कर्म करा आठवून चांगलं राहा लोक बरोबर तर लोक ओळखतात. बरं खराब कामं केले कोणी ओळखत नाही बाबा सांगून राहिलो मी तुम्हाला. अजून मग कसं आपल्याला गावात राहणं मुश्किल होईल तुम्हाला सांगतो मी. उभं नाही करतील लोक. बाबू आता चांगले कर्म करतो बापा कोणाच्या वाटी नाही जाणं कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही काहीच नाही बापा. खांडू खराब कामं बंद. शुभला रे बोला बुडे बा काय म्हणता काय गड्या कांद्यावर टाकून बसला बा पाणी देऊन राहिला काय. अरे बा पाणी देणे या लोकांना पाखरं येतून खातील ना बाबा नुकसान होईन तुझं. काय बा पाणीच नाही तर कुठून देऊ पाणी आले टाकून बसलो हो. आम्हाला माहित आहे काय आहे तू पाणीच नाही बुडे बा द्यायला. तुझ्या जो विहीर आहे बे मागे पुढे काय कुणाला करणं मोटर सुरू पाणी आटत नाही त्या विहिरीचं. देवलाल नाही म्हणून राहिला बा त्याचे दिवसात ना आता पाणी द्यायचे. तो कोणी नाही म्हणून राहिला पाणी देऊ नको म्हणते. माझे दिवस झाले ते म्हणते तू 4 दिवसात त्या गाड्या राखीव गपके द्याले पाणी नाही देऊन राहिला कसा नाही देत तो. लोक तर भांडणं करत बरोबर तू आता कोणची उपास तू. काय गळा माणूस असतो ते हरक्या माणसानं असं म्हणजे नाराज होऊन बसणं हे एवढं मोठं नुकसान होऊन राहिलं दिसून नाही राहिलं का तुले. गड्या चिरकूट आहे गड्या तो शिवल्या एका झापली झाली का जाय ना कुठं द्या उरावं. मी 2 जण उठून चालले जा बरं भांडणं लागायचे कामं करू नका. घेणं देणं मा भाल मारायला लावता का मला लाजा वाटतात की तुम्हाला तुमच्या पाहिजे सारं वाया गेलं. लोक मला बैकोत आले हे त्या देवलाल बरोबर बद्दल सांगून राहिल्या मला शिल्लकपणा सांगता का तिचा त्याला निघाटून हे वाया गेलं चालीन पण मला अशा अगो कामं सांगायचे नाही. भांडणं करायला सांगता का तुम्ही काही लाजा वाटतात की तुम्हाला वया झाले तुमच्या भांडणं लावता गावात. बरोबर जमलं बुडा ऐकलं मला समजलं मा बापाला कसं आहे.
नाही रे बा आम्ही काल भांडणं लावा आता तू ये रा बा साऱ्या गोष्टी आहेत हा मोटर बंद आहे तुझी म्हणून म्हटलं तुले नाही आम्ही काल भांडणं लावा बा तू नाही तुम्ही निघा आठवून लोक दोघं जण निघा ना ढेकलं मारीन मी खालचे फेकून सांगू तुम्ही तुम्हाला दोघं भांडणं लावता का आमच्या नाही दिलं चालीन पाणी वाया गेलं चालीन हे हा मा भावासोबत भांडण नाही करत बा मी हा येतात जे बोटं घालून जाता हा लोक तेच करत आलो मी तुमच्या म्हटलं ऐकून अरे बाबा शिवला थांबत नाही मी चला पुढे चला अरे बाबा मुंशीरा त्याचं बाबा पा लोक कसे आहेत हा पा भांडणं करायला लावतात तुम्हाला हा ना सायाचे बेसरं येतात काळी टाकून चालले जातात मी आज लोक बैकत जा पण आता नाही बैकत रे बा मला समजलं काय आहे तर नाही रे बा मा भावाबद्दल नाही बा हा हा बाबा तुम्ही बसायसाठी जा मी आलो तर हो ये बाबू आता जमलं राजा जमलं तुम्ही ना पुरी जिरवली मग बापाची पाणी नाही देऊ दिलं तर चांगली जिरवली तुम्ही ना बा भुसण्या माच्यान काची जिरली बा तुला आयडिया दिली म्हणून बा जिरली त्या बापाची राजा तो तर मला महागार आला असता धावून मारायला मले तो काय खरं आहे का मात्र म्हणजे हातपाय थरथर कापत गाण फाटली होती माई असं वाटे गच्ची धरते का माई पण ते कसं तुला बरोबर जमवताचं बजेट म्हणजे हे काय सारं नाटक रचलं होता तुम्ही ना भुसण्यानं तुम्ही ना काय काका पुतणे तुम्ही तो एकामेकाची बरोबर जिरवता राजा हा अरे भुसण्याचा बाप आणल्या का हा बापाकडून तर होत जाय मा बाप काय सुद्धा आहे काय खांडू खराब आहे हा मा काकासोबत भांडण करत राहते मग पाणी देऊ दिलं मा काकाले मा बापानं मग मा बापाची जिरा लागत होती की नाही मा बापाला दिसायला पाहिजे कसं असते तर हा भांडणं केली कसं होते तर मा बापाले समज भेटेसाठी हे सारा खेळ रचेल होता आम्ही ना दोघं बापले काही काकानं म्या हा काका पुतण्यानं गावच्या लोकांनी पाणी दिलं बापाले आता वावरात दिन बसला बाबा खाली मुंडी घालून ढेकलं मोजून राहिला होत्या काय माहित मग बाप पिसाट नाही भुसण्या त्याची त्या बापाची जीवरास लागत होती पण तू बरोबर आयडिया दिली मले असं असं करा म्हणून आणि तुया सपोर्ट भेटला मले म्हणून झालं हे नाही हे होत नव्हतं रे बा हा आता त्याला ढेकलं मोजवतो की बिया मोजो कांद्याच्या मोजू दिले का होऊ दे थंडा का बापा होईन शिवलाल भाऊ पागल किगल बरं होईन घोर फालतू खिन्ना दे ना हा पागल झाला तर ढेकलं मोजून राहिला म्हणता वावरातले ढेकलं मोजून राहिला तर हा काय सांगता येत नाही बरे पागलाचे लक्ष ना हा शिवल्या पागल होते का अरे बा हा लोकांना पागल करील पण हा स्वतः पागल नाही होत हा काहीतरी प्लॅनिंग रचतच असेल बाबू हा भुसण्या त्या बाप काहीतरी खिचडी शिजत असेल काय करा कसं करा त्याचं डोकसले चालते अशा कुरापती का माहित काका मा बापाचे पुरे मंत्र बोधून दिलात कारण की 6,000 रोप टाळून टाकेला वावरात मातीत मामुडे पुरी नानी सपना दिला काय करून काय नाही खताची थैली गेली तुम्ही पाणी देऊ नाही देऊन राहिले पुरा माझ्या हात कशीला मा बाप आता लडोके पडूच व्हायलाय आता तर डोकं जोडते बापा शिवलाल हो 6,000 रुपये गेले म्हणजे जाऊ दे बाबू आपलं काय नुकसान करतो कर मोटर सुरू कर बापा कर देऊन टाक त्या रोपाला पाणी हा काही मागे पुढे पाहू नको बापा लाईट आहे आता 2 घंट्यात होऊन जाते रोप तुझी अरे मा बाप काय करते तर पाहू तर द्या मले हा आता सध्या मोटर नाही सुरू करायची लागलं तर आपण रात्री देऊ मग पाणी द्यायले पण आता मा बापाची मत आता पाहू द्या बोले काय करते वावरात तर कसा हात पाय उपटते तर बरं बापा पाय बापा काय करते होतं पण पाय जो बरं बापा जास्त गरम झाला तर कसं तुला पाच देईन तो काही खरा नाही बरं हा ते बाप शिवल्या म्हणजे 1 नंबरचा बदमाश आहे मल्ले महाराज मा बाप मल्ले महाराज तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चला मग काय तुम्ही बाप काय करून राहिला तर हा आणि जमलं तर ठीक नाही तर मग रात्री पाणी द्यायला येऊ आपण हा चला मग हो बाबू रात्री आपण पाणी द्यायला जाय पाय बापाचा बाप काय करून राहिला कशी जिरली बाबा पाहिजे आता आता करीत भावासोबत भांडण मा काकासोबतच भांडण करत आहे उठला सुटलं की भांडण बाबा पण दुसरं काही सुशेच ना आता बरोबर जमलंय ना लागीन राजा पाहुणे बा तुम्हाला आहे पण डोकसा आहे बा बरोबर लावता राजा तुम्ही हा का जो काही डोकसन फोक्सर बा या भुसण्याचं डोकसा आहे हा भुसण्यानं आयडिया दिली मुले असं असं करा म्हणे मी आज म्हणे मा बापाच्या मागं सपूट काही जास्त कमी झालं तर मग मी आज म्हणे आवाज पडतो म्हणे मा बापाले तुम्हाला मारवच नाही देत म्हणे मी टेन्शन घेऊ नका म्हणे फक्त कसं रागात बोला म्हणे फक्त मा बापासोबत हा टेम्पो घेऊन या रागात बोला भुसणे बरं सापडला राजा पाहुणे बा तुम्हाला साथ द्याले हो बा हे पोरगोले चांगला आहे बा भुसण्या मा भावाचं पोरगोले चांगला आहे बा देव माणूस आहे बा पोरगा चला मित्र आता हे पाण्याचं निपटलं आता शिवलालची जिरली आता बघ पुढे काय करते शिवलाल तर कसं बघायचं करते तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा